राज्यातल्या सिंचन घोटाळ्याला राजकारणी, भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार यांची अभद्र युतीच जबाबदार. चितळे समितीच्या अहवालातून झालं उघड. चुकीच्या आराखड्यामुळे 28 प्रकल्पांचा खर्च वाढल्याचा ठेवला ठपका. आमची ही इच्छा आहे की सौ पंकजा मुंडे पालवे यांना दिल्लीमध्ये जागा मिळाली पाहिजे. गोपीनाथ मुंडे यांची मुलगी पंकजाला केंद्रीय मंत्रिपद देण्याची भाजप नेत्यांची मागणी. राष्ट्रीय कार्यकारिणीकडे लवकरच मागणी करणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती. अहमदनगरमधल्या नितीन आगे हत्या प्रकरणी नितीनचे वडील 1 जुलैपासून करणार उपोषण. न्याय मिळाला नाही तर आत्मदहनाचाही दिला इशारा. लेव्हीच्या प्रश्नावरून कांद्याचं घाऊक मार्केट आजपासून बंद. मजुरीवर 44% वाढीवर व्यापारी नाराज. समर्थ भारतामुळे भूतानला फायदा होईल. भूतान संसदेत केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भूतानला आश्वासन. आणि ढगफुटीनंतर उत्तराखंडमध्ये झालेल्या प्रलय दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण. वर्ष उलटूनही केदारनाथ परिसराच्या पुनर्बांधणीचं बहुतांश काम बाकीच. प्रशासनाचं दुर्लक्ष.